गाईस आता आपण चाललो चिखलीच्या इकडे. तर आपण चाललो अलगद चालत जाऊ. आपण दोघं जण चाललो. रिमझिम पाऊस पण आहे गाईस. बघा पक्षी तो नसेल दिसला आपल्या फोनचा कॅमेरा, म्हणजे फोनच लय जुना झाला मित्रांनो आपला. तर आपण चालता काल काय आला माहिती आहे मित्रांनो, आपण गेलो कुस्ती घालायला. तर आपला जिल्ह्यामध्ये नंबर आला. आता आपण चाललो आपला तालुक्याला माझा नंबर आला. आपण चाललो आता जिल्ह्याला खेळायला. माहीत नाही गणपती नंतर आहे आपली आता कुस्ती. ते बघा पुप्पुट तो बघा मित्रांनो तिकडे इंद्रधनुष्य बांधला आहे. पण तो दिसतो का नाही दिसत तुम्हाला, कॅमेरामध्ये नाही दिसत. चला आपण पुढं. तर मित्रांनो काय निसर्ग आहे बघा आमच्या इकडे. खूप असं मस्त धबधबा आहे. इकडे सुद्धा डोंगर आहेत. आम्ही सह्याद्रीच्या कोपऱ्यात राहतो मित्रांनो. भीमाशंकर यांनी हे आमच्या गावाला जोडूनच आहे. ही आमची शेतं सगळी आता इकडं आहे ती. आता इकडं गवत तर येते, पुढे गेला भेटतं मित्रांनो. आंबा जरा आता गवत आहे थोडा. पाऊस पण गेला, छत्री बंद करतो. बघू शकता ते तो बघा मित्रांनो. वला तो वला बघितला मित्रांनो कसं आहे. त्याला आमच्या इकडची म्हणजे आदिवासी माणसं खातात त्यांना. तर आता आपण आला बेलाच्या झाडाच्या इथे. शंकराला तो पाण्याने हे करतात ना, त्या बेलाच्या झाडाच्या इथे. तर आहे समोरच. चला जाऊ चालत. वाव निसर्ग कसला मस्त आहे मित्रांनो. माझ्यासोबत चिखलू आहे. तो आलता. आम्ही गेलतो माशाना, तर काय भेटलं नाही. तर आम्ही कंटाळून आलो घरी. तर आलो बघा बेलाच्या झाडाचे. तुम्हाला बेलाचं फळ दाखवतो. शंकराला ती 3 पानं आपण देतो ना, तीच्यात ती बघा. हां ही बघा किती मोठी असतात ती. अजून तरी ती पिकली नाही, पिकतील जरी आपल्याला भेटली नाही तर नाही. ही बघा पानं त्यांची. 3 पानं घ्यायची शंकराच्या. इथून मासे मारू गेलो माणसं आले आहेत. असं काय दिसतात कसले रट्टे आहेत. यायला लागलं संध्याकाळी पागेरा पप्पा नाही भेटलं मित्रांनो. बघू शकता मित्रांनो किती मोठे मासे आहेत. त्याला ते आम्हाला काय भेटत नाही. आम्हाला भेटायचे पहिले भेटायचे. आम्ही आता काही माल्यावर टाकून दिला. मासे भेटायचे बंद झाले ना मधीच. मग आम्ही टाकून दिला वरती ठेवून दिला पागेट ना. आता मासे थांबा संध्याकाळी पप्पा बोललेले जाऊ. तुम्हाला जर गेलो तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवू, नाही तर संध्याकाळच्याच ब्लॉगमध्ये दाखवू. अरे बघा कसला डेंजर रस्ता आहे चिखल. तुम्हाला दाखवून सांगा नाच करतो. बघा किती खान अशा चिखलातून आम्हाला जायला लागतं. बघितलं मित्रांनो किती घाण आहे. आता आपण चाललो. इथं वली आहे, छोटीशी वली आहे, पण प्रेशर खूप असतं. पाऊस पडला लय बेकार. आता पाऊस कमी तरी बघा, पाऊस कमी आहे तरी इथेशी फास्ट बघा ती किती आहे. घाण चिखल निसतं मित्रांनो. तुम्ही पण काय बोलता का? आता मी त्याला घ्यायला जातो रिटर्न कॅमेरामॅनला आपल्या, कारण की तोच एक कॅमेरामॅन आपल्या पाठीशी असतो दररोज. थंडगार पाणी मित्रांनो मस्त होती. आता आपण मित्रांनो कॅमेरामॅनला घेऊन जातो इथून. चलो या रस्त्याने आम्ही जातो. तर तुम्हाला मित्रांनो आता डायरेक्ट पुढे गेलो भेटतो. तुम्ही जोपर्यंत यू एन्जॉय करा. तर मित्रांनो आता तुम्हाला आम्ही दाखवतो वॉटरफॉल. आमच्या इथल्या डॅममधून खाली पाणी पडतं ना. सोनपाडा डॅम तर तुम्हाला माहितीच असेल, कर्जत तालुक्यातला मोठा डॅम. तसंच आमच्या इथं आहे, पण तो 2 टप्प्यांनी पडतो. म्हणजे आमच्या इथं आहे 2 टाक्या.
त्या काही जास्त वळण नाही लहान मुलांसाठी. सगळीकडे जातो तर लहान मुलांसाठी माझ्या इतर कमरा लागतो. लहान मुलांसाठी एकदम सुरक्षित आहे. तिथे मित्रांनो यायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, तुम्ही बिनधास्त येऊ शकता. राहण्याची जेवणाची व्यवस्था आम्ही करू, टेन्शन नाही घेऊ. इथं हॉटेल आहे, हॉटेल आर्याचा धाबा. इथं हॉटेल आर्याचा धाबा सुद्धा आहे. तो आपण पुढे गेलो तुम्हाला दाखवू. आम्ही आता मस्त पुढे दाखवतो. आवाज तर येत असेल तुम्हाला मित्रांनो, साऊंड येत असेल मित्रांनो तर आपण बघा कसं हे. आता 2 मिनटं तुम्हाला दाखवतो. हॉटेल नाही दाखवायचं मित्रांनो, हॉटेल आपलं हॉटेल दाखवलं कसं मजा येते. कसं आहे थांबा जरा सबर करो काही सबर. तर मित्रांनो तो पूल आहे, तिकडून आम्ही येतो जात करतो. तर हा बघा कसं आहे, कसं मस्तचं वातावरण आहे मित्रांनो. तर आता मी तुम्हाला खालती जाऊन दाखवतो. आपला चिखलू तुम्हाला पुढची अपडेट देतच राहील. 2 मिनटं थांबा. मित्रांनो आता इथं वल्गन आहे, म्हणजे मासे पकडण्याचा ट्रॅक करतात. तो तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो जरा. हा बघा मित्रांनो, हा अशा प्रकारचा ट्रॅप आहे. हा बघा, हा पाईप वरून पाणी इकडे ढकलतो. म्हणजे पाणी हा इकडे पडला तर पाणी सरळ खाली जातं. माशांना वाटतं वरती पाणी चालू आहे, पाण्याचा खूप फ्लो असतो. ते बघा तिथे मासे जातात. तिथे मासे जातात तर मासे इथून वरती येतात. हा लाकडाची ओटी, हिला बोलतात ओटी. इथून मासे चढले का या डब्यात डायरेक्ट. तेलाचा डबा याचा तेलाचा डबा आहे. संध्याकाळपर्यंत अख्खा डबा भरून जाईल इतके मासे रोजचे 10-12 डबे होतात. मित्रांनो आपण इथून निघून जाऊ लवकर, कारण की डॅम फुटाच्या अवस्थेत आला आहे. नाही आता कधी होईल डॅम फुटाच्या अवस्थेत आला नाही. काहीच डॅम फुटाच्या अवस्थेतून नाही आला. ते थोडी मजा करायला लागते काहीच. हा असं रस्ता इधर से चले के जाना है. इथून चढलो गाईच पटकन दिवशी फास्ट. आता इकडून जाऊ. हा बघा किती मस्त आहे. तुम्हाला एक गाईज एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवू का. ते निघत तुम्हाला ते मासे दाखवले ना, ते माणसं कुठं होते माहिती का मासे पकडण्यासाठी. ते बघा अशा डेंजरस ठिकाणी जाऊन ती माणसे पकडतात. जर एखादा पडला तर काय भेटलं नाही, जीव पण जाऊ शकतो मित्रांनो त्याचा. ना तिथं खूप खोल सुद्धा आहे, म्हणजे डीप. आमच्या इकडे वंड पाण्याला खोल बोलतात. आणि आपल्या तिकडे वडी एक सुद्धा आहे. तुम्हाला कोणाला यायचं असेल तर बिंदास येऊ शकता. ती बघा होडी सुद्धा आहे. आपण आता ह्या बाजूला आहो, होडी त्या बाजूला आहे. तर आपण निघत इथेशी मासेमारी करत होतो. आता आपण जातो इकडं आलो. बघा निघत आपण मासेमारी करत होतो. इकडे आलो. हा आपला चिखलूसनचा घर आहे. बघा आमच्या इथली कालू चिखलूची बहीण कालू ब्लॅक टायगर मारायला आले. जा अंघोळ धुवायला चालले तर पुढच्या ब्लॉगमध्ये. तर गाईस पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. पुढच्या ब्लॉगमध्ये 2 मिनिटं आपला चिखलू बघा काय बोलतो. तर मित्रांनो आता मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये ती होडी चालवून दाखवेल आणि या कालीला पक्की मारेल.
नंतर गाईस आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. धन्यवाद. थँक्यू.